नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 18 मार्च 2025 चालू घडामोडीच म्हणजेच जनरल नॉलेज, त्याला आपण करंट अफेअर्स असंही म्हणतो। मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नपत्रिकेची PDF पाहिजे असेल, कोणत्याही टॉपिकवर जनरल नॉलेजचे प्रश्न पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क साधून कोणत्याही टॉपिकवर कोणतेही प्रश्नपत्रिका मागवू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्याचा विधानसभेत OBC समुदायाला विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरीमध्ये 42% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, तेलंगणा या राज्याने मंजूर केलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, तेलंगणा राज्याच्या विधानसभेत OBC समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे 42%। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, कोणत्या बँकेने RBIला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 प्रदान केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सेंट्रल बँक लंडन। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी 3 दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली येथे केलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड 2025 देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दलाई लामा। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, गोल्ड मर्करी अवॉर्डची स्थापना कधी झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1961 मध्ये। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक कोणत्या देशात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, चीन। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणत्या कालावधीत चीनमध्ये SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 25 आणि 26 मार्च। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, बोंगो सागर 2025 नौसेना अभ्यास कोणत्या 2 देशात पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, भारत आणि बांगलादेश। पुढचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद 2025ची थीम काय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, कालचक्र, पीपल, पीस आणि प्लॅनेट। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, प्रसिद्ध ज्वालामुखी फुयोगो कोठे आहे? त्याचा नुकताच स्फोट झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ग्वाटेमाला। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, 12व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हरियाणा। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, 20व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये हरियाणाने सर्वाधिक किती सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 6। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद 2025 मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, न्यूझीलँडचे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, 20व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 2 सुवर्णपदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, 20व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पाटणा येथे करण्यात आले होते। याचा पुढचा प्रश्न आहे नंबर 17, हॉकी इंडियाने गोलकीपर ऑफ द इयर 2024 अवॉर्ड कोणाला दिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सविता पुनिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे सी, क्रू 10 मिशन। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, कबड्डी विश्वकप 2025 कुठे होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, इंग्लंड। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, आयुष्मान खुराना।
पुढचा प्रश्न आहे नंबर 22. अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी क्रीडा. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. आतुक्कल पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केरळ. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी कोणासोबत करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी बी बेल. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडारसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संरक्षण. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर इथंच सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.